हॅलो एव्हरीवन, पुन्हा एक वेळा तुमचं परम एज्युकेशनमध्ये स्वागत. मी जयवंत देशमुख. लास्ट लेक्चरपर्यंत आपण आता प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स हा टॉपिक कम्प्लिटली कव्हर केलाय. त्याच्यामध्ये मेंडलचे फॅक्टर, मेंडलचे एक्सपेरिमेंट्स, डिफरंट लॉज ऑफ मेंडल, नंतर पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स. ठीक आहे ना. वेगवेगळ्या सायंटिस्टचे कॉन्ट्रीब्युशन्स काय होते, को डॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स, तुमचा डुप्लिकेट जीन काय, सप्लिमेंटरी, कॉम्प्लिमेंटरी जीन्स, वेगवेगळ्या हेरिडिटरी डिसऑर्डर्स, क्रोमोझोमल डिसऑर्डर, जेनेटिक डिसऑर्डर ज्याला म्हणतो आपण मेंडेलियन डिसऑर्डर्स, राईट. हे सगळे त्याच्यामध्ये आपण कव्हर केले आहे. ठीक आहे ना. आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत क्लास 12 एनसीईआरटी मधील तुमचा मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट लेक्चरमध्ये वी आर गोइंग टू डील विथ डीएनए. तसंही डीएनएचं एक प्रायमरी स्ट्रक्चर लोअर स्टँडर्ड्समध्ये तुम्हाला माहिती झालेलं आहे. बायोकेमिस्ट्री 11th एनसीईआरटी बायोकेमिस्ट्रीमध्ये सुद्धा आपण बघितलंय की न्यूक्लिओटाइड्स असतात, त्याच्यामध्ये कुठले बेसिस प्रेझेंट आहेत, प्युरिन बेसिस, पिरिमिडिन बेसिस. ठीक आहे ना. हे वेगवेगळे आपण 11th मध्ये सुद्धा बघितलंय. पण या लेक्चरमध्ये आपण कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ पॉलिन्यूक्लियोटाइड चेन बघणार. पॉलिन्यूक्लियोटाइड चेन ज्याच्यापासून तुमचा डीएनए आणि आरएनए हा तयार झालेला असेल. ठीक आहे ना. मग न्यूक्लियोटाइड मध्ये काय असणार तर 3 कंपोनंटने बनलेला आहे. त्यांच्यामध्ये बॉन्ड्स कुठले आहेत, त्यांचे प्युरिन बेसिस आहेत, पिरिमिडिन बेसिस आहेत, त्यांचे केमिकल नाव काय असतात किंवा लिंकेजच्या कशा तयार होतात. 3' 5' आपण असं नाव का देतो, 5-3 का म्हणत नाही, 5 एंड आणि 3 एंड, आपण 5' एंड 3' एंड हे सुद्धा याच्यामध्ये आपण डिस्कस करू. नंतर बॅकबोन हा डीएनएचा कशाने तयार झालाय, न्यूक्लियोटाइड बेसिस इनवर्डली कसे प्रोजेक्ट झाले आहेत. ठीक आहे. त्यांच्या डायमेन्शन्स लेक्चर 1 आणि पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा 2 पार्टमध्ये याला आपण कव्हर करणार, कारण थोडंसं डिस्कशन आहे डिटेलमध्ये आपण करणार, तर थोडासा वेळ जास्तही लागणार. ठीक आहे. चला आता वेळ न घालवता आपण डायरेक्टली स्टार्ट करूयात. आपल्याला माहिती आहे मेंडल पर्यंत कंडिशन काय होती. मेंडेलियन जेनेटिक्स जे होतं तर मेंडल पर्यंत देर वॉज लेस डेव्हलप्ड मायक्रोस्कोप्स. तर मेंडेलनी हे सांगितलं की सम फॅक्टर इज ट्रान्सफरिंग फ्रॉम वन जनरेशन टू अदर जनरेशन. फॅक्टर म्हटल्यापेक्षा सम मटेरियल इज ट्रान्सफरिंग फ्रॉम वन टू अनदर जनरेशन. मग त्या मटेरियलला त्यांनी नाव दिलं फॅक्टर. ऍडव्हान्समेंट मायक्रोस्कोपीमध्ये होत गेली, वेगवेगळ्या सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये होतं. नंतर आपल्याला असं आढळलं की मेंडलचा जो फॅक्टर होता दॅट इज नथिंग बट अ जीन. ठीक आहे. अँड दोज जीन्स आर, हे आपल्याला कळालं, जीन्स आर लोकेटेड ऑन डीएनए. डीएनए इज प्रेझेंट ऑन युअर क्रोमोझोम. ठीक आहे ना. मग क्रोमोझोमला जेनेटिक मटेरियल तुम्ही इनडायरेक्टली म्हणू शकता, कारण क्रोमोझोमवरती डीएनए आणि त्याच्यावरती तुमचे जीन्स प्रेझेंट आहेत. क्लिअर दिस वेल. तर मग हळूहळू आपल्याला हे कळालं की यस, जे काय मटेरियल एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होत होतं तर दॅट मटेरियल वॉज फाउंड टू बी जेनेटिक मटेरियल अँड दॅट जेनेटिक मटेरियल वॉज डीएनए. मोस्ट ऑफ ऑर्गॅनिझम्स मध्ये नंतर असं सापडलं की डीएनए ऍक्ट एज जेनेटिक मटेरियल. क्लिअर दिस. मग डीएनए हा एकटं जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतो का? नाही. व्हायरसेस मध्ये स्टडी झाल्यानंतर हे आढळलं की व्हायरसेस मध्ये आरएनए ऍक्ट एज जेनेटिक मटेरियल. ठीक आहे ना. मग या आरएनएचे सुद्धा वेगवेगळे फंक्शन्स असतील. सॉरी. मग आरएनएचे अपार्ट फ्रॉम जेनेटिक मटेरियल काही फंक्शन्स आहेत का? आहेत. इट ऍक्ट एज जेनेटिक मटेरियल. सगळ्यात अगोदर लिहू, इट ऍक्ट एज जेनेटिक मटेरियल इन व्हायरसेस. ओके. सेकंड थिंग, इट हॅज कॅटालिटिक फंक्शन. कॅटालिटिक फंक्शन माहिती आहे तुम्हाला बॉडीमध्ये कोण करतंय, तर कॅटालिटिक फंक्शन करणारे असतात एन्झाइम्स. मग आरएनए हे एन्झाइम म्हणून काम करतात का? येस, डेफिनेटली. सम आरएनएज आर देअर दॅट ऍक्ट ॲज अन एन्झाइम. ते एन्झाइम म्हणून काम करतील. आणि त्या कॅटॅलिटिक फंक्शन मध्ये असणारे जे आरएनएज असतील त्यालाच तर आपण रायबोझाईम म्हणतो. चॅप्टरच्या जसं पुढे पुढे आपण जाणार तशा सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील की व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ रायबोझाईम. राईट. अजून काही आरएनएचं फंक्शन आहे का? येस, इट ऑल्सो फंक्शन्स ॲज मेसेंजर मॉलिक्यूल. हा मेसेंजर मॉलिक्यूल म्हणून सुद्धा काम करतो. ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशनच्या वेळी त्याही गोष्टी आपल्या क्लिअर होतील. देन अजून अपार्ट फ्रॉम दिस याला दुसरं फंक्शन आहे का? ओके, आहे. कुठलं फंक्शन असेल तर इट ऑल्सो ऍक्ट ॲज अडॅप्टर मॉलिक्यूल. ठीक आहे ना. अडॅप्टर मॉलिक्यूल म्हणजे काय? अडॅप्ट म्हणजे काय मिनिंग होतो, आपण घरामध्ये अडॅप्टर यूज करतो, त्याला म्हणजेच आपण एक्सटेंड करतो, अटॅच करतो. तर अटॅच करणारा मॉलिक्यूल, अमिनो ऍसिडला अटॅच करणारा मॉलिक्यूल असणार आहे. मग दीज आर व्हेरियस फंक्शन्स ऑफ युअर आरएनए. राईट. ठीक आहे. मग वेल, डायरेक्टली आता आपण डीएनए कडे वळूया. डीएनए डीएनए ही जेनेटिक मटेरियल म्हणून काम करणार.
वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये डीएनएची लेंथ ही वेगवेगळी असणार आहे. ठीक आहे ना. मग ही लेंथ तुम्ही कॅल्क्युलेट कशी करायची? हाऊ टू कॅल्क्युलेट लेंथ ऑफ डीएनए? हाऊ टू कॅल्क्युलेट लेंथ ऑफ डीएनए. डीएनएची लेंथ जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण जे आता न्यूक्लियोटाइड बेसिस वगैरे बघणार किंवा स्ट्रक्चर बघणार त्याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड बेस पेअर्स, नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड बेसेस म्हणू आपण. सिंगल स्टँड असेल तर बेसेस, डबल स्टँड असेल तर बेस पेअर इनटू डिस्टन्स बिटवीन द बेसेस, इनटू डिस्टन्स बिटवीन दोज बेसेस. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला यू विल कम अप विथ द डीएनए लेंथ. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये याचा काउंट वेगळा असणार आहे, बेस पेअर वेगळे असणार आहेत, त्यांचा नंबर वेगळा असेल आणि डिस्टन्स तर कॉमन असणार समजा, आणि त्याची लेंथ तुम्ही कॅल्क्युलेट करू शकाल. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग मध्ये जर आपण लेंथ सांगितली, इन ह्युमन बिईंग द लेंथ ऑफ डीएनए इज 2.2 मीटर. तीच जर ई कोलाई मध्ये म्हटलं तर 1.36 काय म्हणू आपण त्याला मिलीमीटर इतकी सारी लेंथ असणार आहे. मग हा डीएनएचे न्यूक्लियोटाइड बेस पेअर्स आहेत डिफरंट ऑर्गॅनिझम मध्ये आपण सांगितले की इट इज डिफरंट. मग आपल्या एनसीआरटी अकॉर्डिंग टू एनसीआरटी आपण जाऊ. एनसीआरटी मध्ये सांगितलंय की एक बॅक्टेरियोफाज आहे 5174, याच्यामध्ये बेस पेअर असणार आहेत 5386. सॉरी बेसेस म्हणतोय आपण. बेसेस आता इथे आपण असा एक अंदाज करू शकतो की बेसेस म्हटलेत. ठीक आहे ना. म्हणजे आता यांच्यामध्ये एक सिंगल स्टँडर्ड जेनेटिक मटेरियल असू शकेल. सेकंड सांगितलं आपण लॅम्बडा फाज ऍज अ बॅक्टेरियोफाज, बरोबर आहे. याच्यामध्ये 48,502 बेस पेअर्स आर प्रेझेंट, 48,502 बेस पेअर्स आर प्रेझेंट. ई कोलायचा जिनोम जर तुम्ही बघितला तर ई कोलाई मध्ये यू विल गेट 4.6 into 10⁶ बेस पेअर्स. ओके. आणि ह्युमन मध्ये जर बेस पेअर, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट सुद्धा चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचा एंडला, तर ह्युमन मध्ये जर तुम्ही नंबर ऑफ बेस पेअर्स काउंट केलेत पूर्ण एनसीआरटी मधलं सांगतोय आपण, राईट, तर इट इज युअर 3.3 into 10⁹ बेस पेअर. पण कुठल्या सेल मध्ये? हॅप्लॉइड सेल मध्ये. एन स्टँड्स फॉर हॅप्लॉइड, बघितलंय आपण लास्ट लेक्चर मध्ये, लास्ट चॅप्टर मध्ये. आय मीन तर हॅप्लॉइड सेलचे कंटेंट किती असणार आहेत? तर 3.3 आणि तेच 6.6 into 10⁹ बेस पेअर इन केस ऑफ डिप्लॉइड सेल, डायप्लॉइड सेल. ओके. तर हे झाले वेगवेगळे कंटेंट ऑफ आय मीन नंबर ऑफ बेस पेअर्स इन डिफरंट इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम्स. क्लिअर. आता डायरेक्टली वी विल मूव टू द स्ट्रक्चर ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. स्ट्रक्चर ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. Oh, extremely sorry. Polynucleotide chain. Polypeptide chain makes your protein. Polynucleotide chain किंवा पॉलीन्यूक्लियोटाइड. आणि पॉलीन्यूक्लियोटाइडची चेन म्हणून तुमचा डीएनए आरएनए तयार होणार. ठीक आहे. मग या न्यूक्लियोटाइड मध्ये काय काय तयार होणार? आय मीन न्यूक्लियोटाइड हा कशापासून बनलेला असणार आहे? बायोकेमिस्ट्री नीट आठवा. त्याचे 3 कंपोनेंट होते. याच्यामध्ये एक प्रेझेंट होता नायट्रोजन बेस. ओके. ठीक आहे. सेकंड राइबोज शुगर, पेंटोज शुगर लिहू आपण प्रिसाइजली, पेंटोज शुगर. ठीक आहे. तीच कोणती असणार? एक तर राइबोज असेल किंवा डीऑक्सीराइबोज असेल. वन बाय वन आपण सगळ्याला डिस्कस करूच. डीऑक्सीराइबोज. ठीक आहे ना. तिसरा कंपोनेंट याच्यामध्ये न्यूक्लियोटाइडचा असणार आहे युअर फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे ना. फॉस्फेट ग्रुप. या 3 कंपोनेंट्स पासून यू विल गेट युअर न्यूक्लियोटाइड. आणि अशा न्यूक्लियोटाइडची जी चेन तयार होईल त्याच्यापासून तुम्हाला आरएनए आणि डीएनए मिळणार. म्हणजे चेन ऑफ न्यूक्लियोटाइड इज नथिंग बट आरएनए अँड डीएनए. ठीक आहे ना. मग हे न्यूक्लियोटाइड जे स्ट्रक्चर तयार करतात त्याला आपण नाव काय देणार? दिस विल बी टर्म्ड एज न्यूक्लिक ऍसिड्स. त्याला म्हणणार आपण न्यूक्लिक ऍसिड्स. न्यूक्लिक ऍसिड ही टर्म कुणी दिली? ऍक्च्युअली न्यूक्लिन ही टर्म दिली होती. तर इट वॉज गिवन बाय फ्रेडरिक स्पेलिंग चुकतंय थोडंसं. फ्रेडरिक मिशर. ठीक आहे. या फ्रेडरिक मिशरने न्यूक्लिक ऍसिड ही टर्म दिली. ऍक्च्युअली फर्स्ट सेल मध्ये त्यांनी याचं फाइंडिंग केलं. न्यूक्लियस मध्ये त्यांना एक सबस्टन्स आढळला की त्याला त्यांनी न्यूक्लिन नाव दिलं. त्याच्यानंतर नेचर ऑफ दॅट सबस्टन्स वॉज ऍसिडिक and that is why it was
गिवन द नेम ॲज अ न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लियस मध्ये जो ऍसिडिक सबस्टन्स सापडला त्यालाच न्यूक्लिक ऍसिड असं नाव दिलं. मग न्यूक्लिक ऍसिड कुठले आपल्याकडे, तर न्यूक्लिक ऍसिड, नाउ वी नो that nucleic acid, two nucleic acids we have, that is RNA and DNA. असे दोन न्यूक्लिक ऍसिड आपल्याकडे आहे. रायबो न्यूक्लिक ऍसिड अँड डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. म्हणजे याच्यामध्ये शुगरच्या कंपोनंट मध्ये काहीतरी फरक असणार आहे. वन बाय वन ते सुद्धा आपण बघून घेऊ. ठीक आहे, डायरेक्टली आता आपण स्टार्ट करूया. न्यूक्लियोटाइड हे कसं कन्स्टिट्यूट झालंय, तर स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड. मी परत एक वेळा लिहितोय न्यूक्लियोटाइड. मला एक मिनिट बघू द्या हे कॅमेऱ्यामध्ये येते की नाही. वेल, न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइडचा सगळ्यात पहिला कंपोनंट आपण सांगितला काय घेऊ आपण, शुगर घेऊ. ठीक आहे, शुगर. म्हणजे शुगर बद्दल काय सांगणार आपण की शुगरचे काहीतरी प्रॉपर्टीज असतील किंवा त्यांचं काही पर्टिक्युलर स्ट्रक्चर असेल, नेचर असेल. तर नेचर ऑफ दॅट शुगर इज पेंटोज शुगर. वेल, आणि मोर प्रिसाइजली दॅट शुगर इज युअर रायबोज शुगर. रायबोज, अल्डोज शुगर. बायोकेमिस्ट्री आठवा, बायोकेमिस्ट्री व्हॅल्यूअर बायोमॉलिक्यूल, त्याच्यामध्ये सर्व नेचर वगैरे आपण डिस्क्राइब केलेले आहेत. आणि या शुगर मध्ये जी रिंग प्रेझेंट असणार, दॅट रिंग इज युअर फ्युरान रिंग, हे सुद्धा आपण डिस्क्राइब केलेलं आहे. तर याच्यापासून तुमची शुगर बनणार आहे. स्ट्रक्चर जर काढायचं झालं तर शुगर कशी असणार तुमची, इट इज 5 मेंबर्ड रिंग, 5 मेंबर, म्हणून तर आपण त्याला पेंटोज शुगर बोललोय. हेट्रोसायक्लिक रिंग सुद्धा म्हणू शकता, कारण याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. तर इथे तुमचा असणार आहे कार्बन नंबर 1, इथे कार्बन 2, कार्बन 3, कार्बन 4 आणि वरती कार्बन 5. तर ते कुठले असणार, कसे असणार, हिअर यू विल फाइंड H, OH, H. सेकंड कार्बनला H आणि OH ग्रुप अटॅच असणार. थर्ड कार्बनला अगेन H अँड OH. आणि फोर्थ, दिस इज युअर फोर्थ कार्बन. ठीक आहे, आणि दिस इज युअर फिफ्थ कार्बन, CH2OH. दिस इज फिफ्थ कार्बन. ठीक आहे, तर ही झालं तुमचं एक रायबो शुगरचं एक जनरल स्ट्रक्चर. नाव देऊन देऊ आपण, दिस शुगर इज युअर रायबोज शुगर. क्लिअर आहे. रायबोज शुगर हे आरएनए मध्ये प्रेझेंट असणार. दिस शुगर विल बी प्रेझेंट इन युअर आरएनए. मग नाव रायबोज शुगर आरएनए मध्ये प्रेझेंट आहे म्हणून तर आपण त्याला म्हटलो रायबो न्यूक्लिक ऍसिड. रायबो स्टँड्स फॉर रायबो शुगर आणि ते न्यूक्लिक ऍसिड आहे. आणि डीएनचं नाव काय, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. म्हणजे याच्यामध्ये शुगर कुठले असणार, डीऑक्सी रायबोज शुगर. डी मीन्स एलिमिनेशन. कुणाचं एलिमिनेशन, तर ऑक्सिजन, डीऑक्सो. ठीक आहे, मग जर या सेकंड पोझिशनचा ऑक्सिजन जर हा निघून गेला तर आपण परत एक स्ट्रक्चर घेऊ. दिस इज युअर रायबोज रिंग, रायबोज काय म्हणू आपण शुगर. इथे काय होतं तुमचा OH, H, कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, याला इथे H आणि इथे आता फक्त H प्रेझेंट असणार आहे. कार्बन नंबर 3 याला अगेन H अँड OH. कार्बन नंबर 4 इथे अटॅच असणार CH2OH, दॅट इज कार्बन नंबर 5. आणि खाली असणार आहे H. मग ही शुगर जी झाली, याच्यामधला ऑक्सिजन निघून गेलाय. कुठला ऑक्सिजन निघून गेलाय, सेकंड पोझिशनचा ऑक्सिजन निघून गेला आहे. कुठल्या पोझिशनचा, सेकंड पोझिशन. मग या शुगरला तुम्ही म्हणणार डीऑक्सी रायबोज शुगर, कारण रायबोज शुगर मधला ऑक्सिजन निघून गेला. कोणत्या पोझिशनचा, सेकंड पोझिशनचा ऑक्सिजन. तर ही जी शुगर असणार आहे, तर दिस विल बी द पार्ट ऑफ डीएनए. जे काय न्यूक्लिक ऍसिडचं स्ट्रक्चर, न्यूक्लियोटाइड जो प्रेझेंट असणार डीएनए मध्ये, डीएनए मध्ये जो न्यूक्लियोटाइड प्रेझेंट असेल त्याच्यामध्ये डीऑक्सी रायबोज शुगर. आणि आरएनए मध्ये प्रेझेंट असणारी शुगर असणार आहे रायबोज शुगर. इथपर्यंत क्लिअर की शुगरचे हे आपले टाइप्स असतात. ठीक आहे, आता सेकंड आपला पार्ट कुठला आहे, सेकंड इज युअर नायट्रोजन बेसेस. कोणते कोणते नायट्रोजन बेसेस याच्यामध्ये प्रेझेंट असतात, तर बेसिकली नायट्रोजन बेसेस मध्ये प्युरिन बेसेस आणि पिरिमिडिन और पायरिमिडिन बेसेस. पायरिमिडिन बेसेस हे दोन बेसेस या न्यूक्लियोटाइड्स मध्ये प्रेझेंट असतील. ठीक आहे, तर प्युरिन बेसेस मध्ये कोण येणार, प्युरिन बेसेस मध्ये इकडे असणार नंबर 1 विल बी युअर ॲडेनिन अँड अदर विल बी युअर गॉनिन. ओके, ठीक आहे. आणि पायरिमिडिन्स मध्ये तुम्हाला असणार आहे सायटोसिन, थायमिन और एक युरासिल असेल आणि थर्ड इज युअर थायमिन. असे 3 बेसेस पायरिमिडिनचे असणार आणि 2 बेसेस प्युरिनचे असणार आहेत. तर एक एक आपण डिस्कस करू. प्युरिन बेसिस तुम्ही कशाला म्हणणार किंवा त्यांचं नेचर किंवा कॅरेक्टर काय काय असणार आहे. प्युरिन इट इज डबल रिंग स्ट्रक्चर. हे 2 रिंगने बनलेलं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, तर डबल रिंग मध्ये वेल
एक एक बघणार आपण किती मेंबर असतात त्या डबल रिंग मध्ये. 2 रिंग मिळून त्याच्यामध्ये 9 मेंबर्स आर प्रेझेंट अँड द नंबर ऑफ नायट्रोजन नंबर विल बी 4. 4 नायट्रोजन यांच्यामध्ये प्रेझेंट असतील. 9 मेंबरची डबल रिंग तयार होणार. डबल रिंग आपण काढूनच घेऊ इथे. वेल CN ही एक रिंग आणि याला असोसिएट असणारी ही स्मॉल रिंग. ओके, याला हे पुन्हा ज्या ठिकाणी आपण एक काम करू, याला फक्त आपण नायट्रोजनच्या स्वरूपात दाखवू. बाकी ठिकाणी तुम्ही कार्बन कन्सिडर करा. बेन्झीन रिंग तशी तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे की नाही. मी याला सरळ सरळ नायट्रोजन दाखवून देतो म्हणजे कन्फ्युजन होण्याचं काम नको. हे फक्त तुम्हाला माहिती असावं. दॅट इज वाय वी आर टॉकिंग अबाउट दिस. ज्या ज्या पोझिशनला नायट्रोजन आहे तेच पोझिशन आपण फक्त दाखवू. इथे नायट्रोजन. ज्या ठिकाणी मी नायट्रोजन दाखवला नाही त्या ठिकाणी तुम्ही काय समजा देयर इज प्रेझेन्स ऑफ कार्बन. आता डबल रिंग स्ट्रक्चर झालंय ते याच्यामध्ये संख्या याची आपण काउंट करू. 9 मेंबर रिंग्स आपण सांगितली. कारण नंबर 1 2 3 याला 4 म्हणा, 5 म्हणा, 6 हा 7वा मेंबर, 8वा मेंबर अँड दिस इज 9th मेंबर. अशा 9 मेंबरची ही डबल रिंगचं स्ट्रक्चर म्हणजे प्युरिन. नायट्रोजन किती सांगितले आपण याच्यामध्ये. देयर आर 4 नायट्रोजन्स. 1 फर्स्ट पोझिशनला, थर्ड पोझिशनला, 7th आणि 9th पोझिशनला. पोझिशन लिहून टाकू आपण. फर्स्ट, थर्ड, 7th आणि 9th या पोझिशनला तुम्हाला काय दिसतोय तर याच्यामध्ये नायट्रोजन दिसतोय. ते याला म्हणायचं तुम्ही प्युरिन रिंग. ओके, आपण एक्झाम्पल काय सांगितले प्युरिनचे. एक तर ऍडेनिन आहे आणि गॉनिन असेल. तर ऍडेनिन हे स्ट्रक्चर तुम्ही कशाला म्हणणार. ऍडेनिन याचं केमिकल नेम जर बघितलं तुम्ही, आता मी याला 2 मिनिट काय म्हणतोय, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ऍडेनिन प्युरिन. त्याला म्हणणार मी 6 अमायनो प्युरिन. याचं केमिकल नेम काय झालंय मग 6 अमायनो प्युरिन. मिनिंग काय झाला, 6 नंबरच्या कार्बनला देयर विल बी अटॅचमेंट ऑफ अमायनो ग्रुप. याच कार्बनला परत एक वेळा स्ट्रक्चर घेऊ आपण. इथेच काढतोय मी. ठीक आहे, तुमचा नायट्रोजन इथे कलर चेंज करू. इथे नायट्रोजन दिसतोय तुम्हाला. इथे नायट्रोजन, हियर इट इज नायट्रोजन अँड हियर इट इज नायट्रोजन. ठीक आहे, तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अशी 9 मेंबरची रिंग. यालाच मी फक्त पुढे दाखवतोय की ऍडेनिन तुम्ही कशाला म्हणणार. तर या 6 नंबरच्या कार्बनला देयर विल बी प्रेझेन्स ऑफ अमायनो ग्रुप. जर 6 कार्बनला अमायनो ग्रुप अटॅच झाला तर त्याला म्हणणार आपण 6 अमायनो. स्ट्रक्चर कोणाचं आहे, प्युरिन, म्हणून त्याला म्हटलं आपण 6 अमायनो प्युरिन. ते झालं तुमचं ऍडेनिन. गॉनिनचं जर स्ट्रक्चर बघायचं झालं तर सेम स्ट्रक्चर घेऊ आपण परत एक वेळा. इथे नायट्रोजन, अगेन नायट्रोजन, वेल इथे नायट्रोजन. ओके, परत एकदा नंबरिंग देऊन टाका. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 याची नंबरिंग झाली. जर याच्या 2 नंबरच्या कार्बनला जर अमायनो ग्रुप अटॅच झाला, NH2 अटॅच झाला आणि 6 नंबरला जर ऑक्सिजन अटॅच झाला तर हे तुमचं बनणार गॉनिन. याचं नाव काय देऊ आपण, 2 अमायनो. 2 नंबरला अमायनो अटॅच आहे म्हणून, ठीक आहे ना. देन 6 ऑक्सो प्युरिन इज नथिंग बट युअर गॉनिन. तर तुम्ही याला काय म्हणा, गॉनिन म्हणा. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना. आता हे स्ट्रक्चर काय किती लक्षात राहतं तुम्ही लक्षात, कारण जर बायोमॉलिक्यूल मध्ये याचे ऍडेनिन गॉनिन युरासिलचे स्ट्रक्चर दिले तर आपल्याला स्ट्रक्चर माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. मग 2 अमायनो 6 ऑक्सोप्युरिन म्हणजे गॉनिन झाला. 2 ला अमायनो ग्रुप, 6 नंबरच्या कार्बनला ऑक्सो ग्रुप, म्हणून त्याला 2 अमायनो 6 ऑक्सोप्युरिन म्हणजेच गॉनिन. तर हे झाले स्ट्रक्चर ऑफ तुमच्या प्युरिनचे. परत एक वेळा, इट इज डबल रिंग स्ट्रक्चर. 9 मेंबर्स आर प्रेझेंट. 4 नायट्रोजन्स आर प्रेझेंट ॲट पोझिशन 1 3 7 आणि 9. आता जेव्हा तुमच्या रायबो शुगरला हा अटॅच होणार, हा बेस अटॅच होणार, हा असेल किंवा तुमचा कुठला पिरिमिडिन असेल, पर्टिक्युलरली आपण प्युरिन बद्दल बोलू. तर ऍडेनिन आणि गॉनिन जेव्हा तुमच्या रायबो शुगरला अटॅच होणार तेव्हा 9th पोझिशनला अटॅच होणार. हा 9th पोझिशनला कोण दिसतं तुम्हाला, नायट्रोजन. तर ही पोझिशन रायबो शुगरच्या पहिल्या कार्बन सोबत अटॅच होणार. क्लिअर दिस, वेल. पुढे जाऊ आपण पायरिमिडिन मध्ये. बेसिस कुठले सांगितले आपण पायरिमिडिन बेसिस. एक तर आहे तुमचा युरासिल, नंतर थायमिन, ठीक आहे, आणि सायटोसिन. हे 3 बेसिस आपण सांगितले पायरिमिडिन बेसिस. तर पायरिमिडिन बेसिसची प्रॉपर्टीज काय, इट इज सिंगल रिंग स्ट्रक्चर. प्युरिन कसे होते, डबल होते. दिस इज सिंगल रिंग.
तिकडे 9 मेंबर्स होते प्युरिन्स मध्ये, इकडे 6 मेंबर रिंग इज प्रेझेंट, 6 मेंबर्स, आणि याच्यामध्ये 2 नायट्रोजन्स आर प्रेझेंट, 2 नायट्रोजन्स. ठीक आहे ना. मग स्ट्रक्चर बघू. सी हियर द स्ट्रक्चर. वेल, एक स्ट्रक्चर काढलाय आपण. ठीक आहे ना. तर सिमिलरली इथे नायट्रोजन असणार, इथे नायट्रोजन असणार. फक्त नंबरिंग ती आपण प्युरिनच्या केसमध्ये इथपासून नंबरिंग स्टार्ट केली होती. आता याच्यापासून आपण नंबरिंग स्टार्ट करणार. 1 2 3 4 5 अँड 6. चला यार कंप्लीट करू. अशी सिंगल रिंग, 6 मेंबरची रिंग ज्याच्यामध्ये 2 नायट्रोजन दिसतात. हे 3 कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला आता इथे दिसत आहेत. वेल, आता तुम्ही ह्या पिरॅमिड पासून 3 बेसेस कोणते असणार आहेत? युरासिल असणार, थायमिन असणार आणि सायटोसिन असणार. तर 2 नंबरच्या कार्बनला इथे जर ऑक्सिजन अटॅच असेल आणि 4 नंबरच्या कार्बनला इथे जर ऑक्सिजन अटॅच असेल तर हे जे स्ट्रक्चर बनणार त्याला तुम्ही म्हणणार युरासिल. मग आता या स्ट्रक्चरलाच मी नाव देतो. ही रिंग आहे पिरॅमिडची, याला आपण युरासिल म्हटलोय. आता सेकंड आणि 4 कॉमन ग्रुप आहेत, सेम ग्रुप आहेत, म्हणून आपण लिहू 2 4. सेकंड आणि फोर्थ पोझिशनला 2 4 किती आहेत? दोघांना मिळून 2. कोण अटॅच आहे? तर ऑक्सिजन, म्हणून डायऑक्सो. 2 4 डायऑक्सो पायरिमिडीन. म्हणजेच तुमचा कोण झाला? युरासिल झालाय, फर्स्ट बेस. ठीक आहे. हा युरासिल हा आरएनए मध्ये प्रेझेंट असणार आणि याच्याच जागी थायमिन असेल तो डीएनए मध्ये प्रेझेंट असणार. वेल, आता याच्याच मध्ये फॉर एक्झाम्पल जर एक तुम्ही स्ट्रक्चर मी परत काढतोय. चला इथे घेतोय, इथे नायट्रोजन. वेल, नायट्रोजन हे स्ट्रक्चर इथे काढलाय मी. ऑक्सिजन, इथे ऑक्सिजन सेकंड आणि फोर्थ पोझिशनला. जर याच्या फोर्थ पोझिशनला, दिस इज फोर्थ पोझिशन, 1 2 3 4 5 6, फोर्थ पोझिशनला इन्स्टेड ऑफ ऑक्सिजन इफ यू अटॅच हियर अमायनो ग्रुप. किती नंबरच्या कार्बनला ऍड केला? 4 नंबरच्या. तर या स्ट्रक्चरला तुम्ही आता म्हणायचे सायटोसिन. काय म्हणणार तुम्ही याला? सायटोसिन. मग सायटोसिनला कसं म्हणू शकता तुम्ही? 2 ऑक्सो 4 अमायनो पायरिमिडीन. काय म्हणणार याला? 2 ऑक्सो 4 अमायनो पायरिमिडीन. सोपं आहे, फक्त थोडंसं 1-2 वेळा तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे. हा सेकंड बेस झाला. म्हणजे बेसिकली युरासिलचं स्ट्रक्चर जर तुम्ही लक्षात ठेवलं तर फक्त कोणत्या नंबरच्या मॉलिक्युलला कोण अटॅच झालं त्याच्यावर तुम्ही नाव ठेवू शकता. म्हणजे याची कोणती पोझिशन झाली? फोर्थ पोझिशन. फोर्थ पोझिशनला तुम्ही कोण अटॅच केलाय? तर अमायनो ग्रुप अटॅच केलाय आणि तो झाला तुमचा सायटोसिन. तिसरा घेऊ आपण युरासिल अगेन नायट्रोजन, हियर नायट्रोजन. ओके, ही झाली तुमची पायरिमिडीन रिंग. ठीक आहे. ही बेसिक रिंग काय तुमची? युरासिलची. इथे ऑक्सो होतं. जर आता तुम्ही याच्या कार्बन नंबर 1 2 3 4 5 अँड 6 याच्या 5 नंबरच्या कार्बनला इफ यू अटॅच ऑर इफ यू मिथायलेट इट, या 5th पोझिशनला तुम्ही काय केलं? आता मिथायलेशन केलं. ऍट 5th पोझिशन यू डेड मिथायलेशन केल्यानंतर आता याला तुम्ही नाव द्याल. हे बघा, हे बेसिक स्ट्रक्चर कोणाचं आहे? ते युरासिलचं दिसतंय. ओ दिसतंय इथे, हे युरासिल आहे. 5व्या पोझिशनला कोण ऍड केलं तुम्ही? मिथाइल ग्रुप. ते लिहून घेतो मी, मिथाइल ग्रुप. म्हणून यालाच तुम्ही म्हणणार 5 मिथाइल युरासिल. आणि एनसीईआरटी मध्ये बघा तुम्ही 5 मिथाइल युरासिल यालाच तुम्ही काय म्हटले? तर इट इज अ नेम ऑफ युअर पिरिमिडीन बेस थायमिन. यालाच तुम्ही काय म्हणायचंय? थायमिन म्हणायचंय. 5 मिथाइल युरासिल. क्लियर दिस? सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्युरिन अँड पिरिमिडीन. ठीक आहे. जस्ट अ सेकंड. वेल, बघा आता काय आपण प्युरिन बेसेस बघितले, पिरिमिडीन बेसेस बघितले आणि रायबोस शुगर किंवा डिऑक्सी रायबोस शुगर कशाला म्हणतात ते बघितलंय. असोसिएशन किंवा अटॅचमेंट कशी होणार आहे? अटॅचमेंट होणार रायबोस शुगर. इथे मी काढतोय आता रायबोज शुगर. दिस इज रायबोस शुगर. कार्बन नंबर 1 2 3 4 आणि इथे होता तुमचा CH2OH. तर दिस वॉज द कार्बन नंबर 5. तर ही झाली रायबोज शुगर. चला आपण इथे लिहू रायबोज शुगर. क्लियर दिस? रायबोज. चला पूर्ण स्ट्रक्चरच घेऊ. ओके, पर्टिक्युलरली आपण रायबोजच घेऊ. इथे काय होतं तुमचा OH, इथे H,
अगेन HOH HOH CH2OH अँड H. ही 5 मेंबर तुमचा ही शुगर झाली रायबोज शुगर. ठीक आहे. जर याचा ऑप्शन काढून टाकला तर इट विल बिकम डीऑक्सिरायबोज शुगर, जी की डीएनए मध्ये प्रेझेंट आहे, हे आरएनए मध्ये प्रेझेंट असणार. आता हा कार्बन नंबर 1 ऑफ रायबोज शुगर, याला कोण अटॅच होणार, तर याला अटॅच होणार. आता उदाहरण वेल एक स्ट्रक्चरच घेऊ आपण. ओके ठीक आहे, जस्ट अ मिनिट. ठीक आहे, तर इथे अशी याला असोसिएट होणार. क्लिअर दिस. हा काय काढलाय इथे, परत एक वेळा नाव देऊन द्यायचे. नायट्रोजन इथे आहे, इथे आहे, इथे नायट्रोजन, इथे नायट्रोजन. आणि आता याला मी म्हणतो फॉर एक्झाम्पल दिस इज अ ॲडेनिन बेस. हा कोणता आहे, ॲडेनिन बेस. ॲडेनिन बेसला आपण कसं लिहू शकतो, ए. हा ए बेस म्हणजे हा बेस, नायट्रोजनस बेस हा रायबोज शुगरला अटॅच होईल आणि या दोघां मिळून जे तयार झालेलं स्ट्रक्चर असणार आहे तर त्याला तुम्ही म्हणणार आता न्यूक्लिओसाइड. याला काय म्हणणार, न्यूक्लिओसाइड. क्लिअर. न्यूक्लिओसाइड परत एक वेळा खाली लिहितो मोर प्रिसाइज. न्यूक्लिओसाइड कोणाकोणापासून तयार झालाय, तर इट इज मेड फ्रॉम रायबोज शुगर प्लस नायट्रोजन बेस इज इक्वल टू युअर न्यूक्लिओसाइड. कन्सिडर करा की हा तुमचा आता ॲडेनिन असेल. ॲडेनिन कशाला म्हटलं आपण, 6 अमायनो प्युरिन. ओके, 1 2 3 4 वेल 1 2 3 4 5 6 या ठिकाणी नको इतकं डिटेलमध्ये नकोच, समजून घ्या. हा ॲडेनिनचा बेस आहे. ॲडेनिन हा कोणत्या कार्बनला अटॅच झाला, रायबोज शुगरच्या 1 नंबरच्या कार्बनला अटॅच झाला. आणि ह्या नंबरिंग जर केली तर हा कोणता सांगितला होता आपण, दिस इज 9th नंबर कार्बन. ठीक आहे, सॉरी युअर नायट्रोजन. 9 नंबर नायट्रोजन हा ॲडेनिन बेसचा कुणाला अटॅच झाला, रायबोज शुगरच्या 1 नंबरच्या कार्बनला. आणि यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार झाला तर या बॉन्डला आपण नाव दिलंय एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड. एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड आपण याला का म्हटलो, कारण नायट्रोजन 9th नायट्रोजन ऑफ दिस नायट्रोजन बेस, purine base particularly, which attaches to first carbon of your ribose sugar. आणि यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार झाला एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड त्याला म्हटलो. ग्लायकोसाइडिक का, कारण इथे शुगर आहे आणि इकडे काय तुमचा बेस आहे. बेस मधला कोणता मॉलिक्यूल आहे, नायट्रोजन. नायट्रोजन सोबत हा 1 नंबरचा रायबोज शुगरचा कार्बन अटॅच झाला, एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड इथे तयार होईल. आणि हे जे टोटल स्ट्रक्चर झालं या स्ट्रक्चरला म्हटले तुम्ही नायट्रोजनस सॉरी न्यूक्लियोसाइड. आता याचं दुसरं नाव आपण काय देऊ शकतो, याच न्यूक्लियोसाइडला आपण इथे म्हणू शकतो ॲडिनोझिन. काय म्हणू शकतो, ॲडिनोझिन. का, कारण फर्स्ट नंबरच्या कार्बनला कुठला बेस अटॅच झालाय, तर ॲडेनिन बेस अटॅच झालाय. मग ॲडेनिन बेस अटॅच झालाय म्हणून या कंप्लीट स्ट्रक्चरला तुम्ही ॲडिनोझिन म्हणा, म्हणजेच युअर न्यूक्लियोसाइड इज इक्वल टू ॲडिनोझिन झाला. या केसमध्ये सेकंड केस आपण बघू. सेकंड केसमध्ये मी सांगतोय की या ॲडेनिनच्या जागी समजा इथे प्रेझेंट असेल तुमचा गॉनिन बेस. ठीक आहे, कोण अटॅच झालाय आता, परत मी स्ट्रक्चर काढत नाही, लक्ष द्या की याच्या जागी आता गॉनिन अटॅच झाला. जर गॉनिन अटॅच झाला तर याच्या स्ट्रक्चरला तुम्ही आता काय म्हणणार, गॉनोझिन. काय म्हणणार, गॉनोझिन. ठीक आहे. सपोज करा की याच ठिकाणी आता वेल ॲडेनिनच्या जागी आता ह्या गॉनिनच्या जागी याला अटॅच झालाय तुमचा थायमिन बेस. कुठला बेस अटॅच झालाय, थायमिन. थायमिन कोण येतोय, पिरिमिडिन. बरोबर की नाही. तर तुम्ही सरळ सरळ हे जे रायबोज शुगर आणि थायमिन ते हे स्ट्रक्चर जे तयार होणार त्याला म्हणा तुम्ही थायमिडिन. काय म्हणणार, थायमिडिन. जर त्याला युरासिल अटॅच झालाय, युरासिल, सपोज युरासिल अटॅच, या जागी युरासिल हा अटॅच झाला तर या न्यूक्लियोसाइडला तुम्ही म्हणणार युरिडिन. आता कोण राहतो, हा समजा याच्या ठिकाणी सायटोसिन अटॅच झालाय. कोण अटॅच झालाय, सायटोसिन अटॅच झालाय. तर या स्ट्रक्चरला तुम्ही आता म्हणू शकता सायटिडीन. म्हणजेच इन शॉर्ट हे जे तुम्हाला डीन, सीन, डीन असे जे नाव दिसत आहेत, दीज आर नथिंग बट युअर न्यूक्लियोसाइड्स. समजलं, याला तुम्ही न्यूक्लियोसाइड म्हणला. मग ते आरएनए चे वेगळे असतील आणि डीएनए मध्ये वेगळे असतील. क्लिअर ना. कारण युरासिल जर प्रेझेंट असेल तर तो न्यूक्लियोटाइड कोणाचा बनणार, आरएनएचा बनणार. लिहून टाकू आपण इथे, हा बनणार आरएनएचा. आणि जर थायमिन असेल तर तो न्यूक्लियोटाइड कोणाचा असणार आहे, डीएनएचा असणार आहे. कारण थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरासिल इन आरएसए. थायमिनची जागा आरएनए मध्ये कोण घेतोय, युरासिल घेतोय. तरी तुम्हाला कळालं इथपर्यंत की न्यूक्लियोसाइडचं स्ट्रक्चर कोणापासून तयार झाला, मग रायबोज शुगर आणि नायट्रोजन बेस. आणि त्याचे नाव आपण सरळ सरळ त्यांना देऊन दिले. क्लिअर आहे. ओके, पुढे जाऊ.
आता थर्ड कंपोनंट तुमचा कुठला येतोय? वेल याच्यामध्ये आता हे ॲडिनोझिन, गॉनोझिन, थायमिडिन, युरिडिन, सायटिडिन ही जे तुम्ही नाव दिलेत ते कुणाच्या केसमध्ये देऊ शकता की आरएनएच्या केसमध्ये देऊ शकता. का? कारण इथली शुगर कुठली आहे? रायबोज आहे. जर शुगर डिऑक्सिरायबोज असेल, वेल दुसरे विचारू आपण, जाऊ द्या, सरसर स्ट्रक्चरच घेऊ, नो कन्फ्युजन. ठीक आहे. आणि इथे तुमचा अटॅच झाला आहे. आता इथे कोण अटॅच असतोय? नायट्रोजन बेस. पण ही शुगर तुमची आता कुठली आहे? दिस शुगर इज, किती नंबर कुठे गेलाय तो शुगर? मी बेस काढतोय, सॉरी बेस काढलाय मी, शुगर काढायची आहे, ही शुगर. ठीक आहे. तर इथे H आणि H, आता इथला O काय झालाय? O मायनस झालाय, म्हणजेच ही शुगर कुठली झाली आता तुमची? डी रायबोज शुगर झाली. आणि इथे काय होतं? OH, H, इथे H, OH आणि फिफ्थ कार्बनला CH2OH, CH2OH आणि इथे असतो H. ही शुगर झाली डिऑक्सिरायबोज. जर या कार्बन नंबर 1 ला फॉर एक्झाम्पल आता ॲडेनिन अटॅच झालाय, समजून घ्यायचंय. ॲडेनिन जर अटॅच झाला तर तुम्ही याला कुठलं स्ट्रक्चर म्हणणार? अगोदरच्या केसमध्ये आपण काय बोललो त्याला? ॲडिनोझिन. तर आता तुम्ही याला म्हणू शकता डिऑक्सिॲडिनोझिन. डिऑक्सिॲडिनोझिन काय मिनिंग झाला? की हे हा जो न्यूक्लियोटाइड हा कोणामध्ये प्रेझेंट असणार आहे? डीएनए मध्ये प्रेझेंट असणार आहे. इन केस ऑफ डीएनए, इथे लिहितोय मी, इन केस ऑफ डीएनए न्यूक्लियोसाइड्स आर लाईक दिस, डिऑक्सिॲडिनोझिन. ठीक आहे. समजा याच्या जागी आता गॉनिन आला, तर आता तुम्ही नाव काय देणार त्याला? डिऑक्सिगॉनोझिन. समजतंय? हे सगळे काय तर बाबा, हे सगळे न्यूक्लियोसाइड आहेत. फक्त आपण सांगतोय की हे डीएनए मधला न्यूक्लियोटाइड जर असेल तर त्याच्या डीएनए मधला जो न्यूक्लियोसाइड असेल तर त्याला ॲडेनिन बेस जर अटॅच असला डिऑक्सिरायबोज शुगरला, त्याला म्हणा डिऑक्सिॲडिनोझिन, डिऑक्सिगॉनोझिन. नंतर तिसरा असेल डिऑक्सिथायमिडिन, ओके, आणि डिऑक्सियुरिडिन. असे तुम्ही नाव देऊ शकता. ऑल दीज आर न्यूक्लियोसाइड्स ऑफ डीएनए. समजतं? न्यूक्लियोसाइड्स ऑफ डीएनए झाले. हा, मागच्या केसमध्ये जाऊ परत एक वेळा. इथे मी चुकून काय लिहिलंय की थायमिडिन लिहिलंय, तर थायमिडिन इथे होणार नाही. इथे कोण असणार आहे? ते युरिडिन. कारण ही रायबोज शुगर घेतली, रायबोज शुगर ही कोणामध्ये? आरएनए मध्ये प्रेझेंट आहे, आणि त्याच्यामध्ये थायमिन असू शकणार नाही. तर तिथे कोण असणार आहे? युरासिलच असणार फक्त. क्लिअर? ओके, आगे बढेंगे. तर हे तुम्हाला न्यूक्लियोसाइडचं समजलं की डिऑक्सिॲडिनोझिन म्हणा किंवा ॲडिनोझिन म्हणा. ॲडिनोझिन जर म्हटले तर दॅट इज द न्यूक्लियोसाइड ऑफ आरएनए, आणि जर डिऑक्सिॲडिनोझिन जर म्हटले तर दॅट इज द न्यूक्लियोसाइड ऑफ डीएनए. थर्ड कंपोनंट कडे जाऊ आपण. थर्ड कंपोनंट ऑफ युअर न्यूक्लियोटाइड इज युअर फॉस्फोरिक ऍसिड किंवा फॉस्फेट ग्रुप. फॉस्फोरिक ऍसिड और फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट केव्हा म्हणणार तुम्ही त्याला? त्याच्यावरचे जेव्हा हायड्रोजन्स निघून जाणार, त्याच्यावरती चार्जेस येतील, तेव्हा तुम्ही त्याला फॉस्फेट म्हणणार. तर फॉस्फोरिक ऍसिडचं स्ट्रक्चर काय सांगते तुम्हाला? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फॉस्फोरिक ऍसिड. हा फॉस्फोरिक ऍसिड आता तुमच्या न्यूक्लियोसाइडला अटॅच होणार, आणि न्यूक्लियोसाइडला जेव्हा फॉस्फेट ग्रुप किंवा फॉस्फोरिक ऍसिड अटॅच होईल त्यावेळी ते तुमचं म्हणणार न्यूक्लियोटाइड. इकडे काढून घेऊ आपण. दिस इज युअर रायबोज शुगर. पोझिशन बरोबर येते का? ठीक आहे. दिस इज रायबोज शुगर. याला अटॅच असणारा उदाहरण म्हणून असा एक आपण प्युरिन बेस घेऊ. हा बेस कुठला घेतलाय? डबल रिंग असल्यामुळे प्युरिन बेस. प्युरिन बेस कुठला घेताय? चला गॉनिन घेऊन टाका. काय घ्या? गॉनिन बेस. आता ह्या दोघांमधून जे स्ट्रक्चर तयार झालंय, या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हटले? दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज न्यूक्लियोसाइड. ठीक आहे. आता इथे गॉनिन अटॅच आहे, आणि वेल आता शुगर रायबोज आहे की डिऑक्सिरायबोज आहे याच्यावर आपल्याला गरज नाही. ते तुम्ही समजा रायबोज शुगर असेल तर गॉनोझिन म्हणणार, जर ही डिऑक्सिरायबोज शुगर असेल तर डिऑक्सिगॉनोझिन म्हणणार. म्हणजे इन शॉर्ट हे झालं न्यूक्लियोसाइड. जेव्हा 1 2 3 4 आणि इथे कोण येतोय तुमचा? CH2OH. हा झाला तुमचा 5th नंबरचा कार्बन. आता 5th नंबरच्या कार्बनला जेव्हा फॉस्फेट ग्रुप अटॅच होणार, हा याला अटॅच झाला असं समजून द्या.
आता या न्यूक्लिओसाइड सोबत कोण अटॅच झालाय रे? न्यूक्लिओसाइड प्लस आता कोण अटॅच झालाय तर फॉस्फेट अटॅच झालाय. तर या दोघांनी मिळून जे स्ट्रक्चर झालं, आता या स्ट्रक्चरला यू विल कॉल न्यूक्लिओटाइड. या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचे न्यूक्लिओटाइड. हा फॉस्फेट अटॅच कसा होता ते बघू. इन शॉर्ट समजून घ्या. आता ही शुगर तुमच्याकडे आहे, इकडे कोण तुमचा नायट्रोजन बेस प्रेझेंट आहे आणि त्यालाच आता अटॅच कोण झालाय तर फॉस्फेट ग्रुप अटॅच झालाय. हा फॉस्फेट ग्रुप, तर फॉस्फेट ग्रुप प्लस शुगर प्लस नायट्रोजन बेस इज इक्वल टू युअर न्यूक्लिओटाइड. हा फॉस्फेट ग्रुप याला अटॅच कसा होतो हे आपण बघू. इथे दोन रिंगच काढू आपण सरळ सरळ. ह्या दोन रिंग म्हणजे हा कोण झाला रे? हा झाला तुमचा नायट्रोजन बेस. ही काय झाली? शुगर. रायबोज असेल किंवा डिऑक्सी रायबोज असेल. कार्बन देऊन टाकू 1 2 3 4. इथे प्रेझेंट होता तुमचा CH2OH. दिस इज 5th नंबर कार्बन. ओके, 5 ह्या दोघांचं पुन्हा पुन्हा तेच लिहू आपण. चला, हे झालं तुमचं न्यूक्लिओसाइड. पर्टिक्युलरली काय म्हणणार, इथे समजा ए अटॅच झाला होता, तर 5 नंबरच्या कार्बनला कोण अटॅच व्हायचं? फॉस्फोरिक ऍसिड अटॅच व्हायचा आहे. तर इथे लिहू आपण OH 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 आणि इथे O. जेव्हा 5 नंबरच्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच होणार त्यावेळी काय होणार? देअर विल बी डिहायड्रेशन. ठीक आहे, तर यातून मी काय करतो? -H2O करतो. -H2O. जेव्हा तुम्ही -H2O करून टाकणार ते H2O आपण यातला हटवून टाकू. H2O आपण काढून टाकू आता यातला आणि सरळ सरळ आता मध्ये काय येणार? सरळ सरळ तुमच्या मध्ये येणार आता हे स्ट्रक्चर. म्हणजे आता 5 नंबरच्या कार्बन आणि फॉस्फेट मध्ये एक बॉन्ड तयार झाला. हा जो बॉन्ड इथे तयार झालाय तर याला म्हणा तुम्ही फॉस्फोइस्टर बॉन्ड. ओके, आणि या न्यूक्लियोसाइडला अटॅच कोण झालाय आता तर फॉस्फेट ग्रुप अटॅच झालाय आणि कंप्लीट स्ट्रक्चर तुमचं झालंय न्यूक्लियोटाइडचा. हा झाला एक न्यूक्लियोटाइड. ओके, आता या न्यूक्लियोटाइडला किती फॉस्फेट ग्रुप अटॅच झाला? एक अटॅच झालाय. आता इथे ॲडेनिन आहे सपोज. ठीक आहे, तर ह्या न्यूक्लियोसाइडला तुम्ही काय म्हणू शकता? या ॲडेनिन असल्यामुळे याला म्हणा तुम्ही ॲडिनोझिन म्हणू शकता. वेल, इथपर्यंत कळालं. त्याला कोण अटॅच झालाय? फॉस्फेट. किती फॉस्फेट अटॅच झालाय? एक फॉस्फेट अटॅच झालाय. एक फॉस्फेट. आता तुम्ही याला म्हणू शकता ॲडिनोझिन मोनोफॉस्फेट. याला काय म्हणायचं तुम्ही? ॲडिनोझिन मोनोफॉस्फेट. शॉर्ट मध्ये आपण लिहू त्याला AMP. नाव ऐकून तुम्ही AMP सायक्लिक AMP. त्यातला AMP तयार झाला. जर यालाच परत एक फॉस्फेट ग्रुप अटॅच झाला फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, हा एक फॉस्फेट ग्रुप अटॅच झाला, परत यातून काय मायनस होईल? -H2O होईल. -H2O झालं म्हणजेच इथे काय येणार? आता इथे येणार तुमचा ऑक्सिजन. हा झाला तुमचा सेकंड फॉस्फेट ग्रुप. जर दुसरा फॉस्फेट ग्रुप अटॅच झालाय तर तुम्ही 2 फॉस्फेट आल्यानंतर त्याला म्हणणार तुम्ही, इकडे ग्रुप कोणता दिसतोय तुम्हाला? बेस कोणता दिसतोय? ॲडिनोझिन. मग याला म्हणा तुम्ही ॲडिनोझिन डाय फॉस्फेट. त्यालाच लिहू आपण ADP. समझ आ रहा है अभी? इसे क्या कहा हमने? अभी ADP का. जर याला तिसरा, आता फक्त मी इथे बॉन्ड करून असं लिहितो की फॉस्फेट एक पुन्हा अटॅच झाला, तर 3 फॉस्फेट अटॅच झाले, तर आता तुम्ही म्हणणार त्याला ॲडिनोझिन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोझिन ट्रायफॉस्फेट म्हणजे सिंपली हा झाला तुमचा ATP. क्लिअर दिस? वेल, आता आपण म्हटलो AMP ADP ATP. असंच गोनिन जर अटॅच असेल तर इथे काय होणार? GMP GDP GTP. जर सायटोसिन असेल तर CMP CDP CTP. जर थायमिन असेल तर TMP TDP TTP. क्लिअर? पण यातून तुम्हाला काय लक्षात येईल की कन्सिडर करा ही शुगर कुठली होती? रायबोज शुगर होती. मग हा रायबोज शुगर असल्यामुळे हे न्यूक्लियोटाइड कोणाचा तयार झाला? RNA चा तयार झाला. दिस न्यूक्लियोटाइड इज ऑफ RNA. का? कारण इथे शुगर कोणती आहे? रायबोज शुगर प्रेझेंट आहे. मग तुम्ही हे शब्द एनसीईआरटी मध्ये बघितले असतील की RNAच्या केसमध्ये जेव्हा RNAचं पॉलिमरायझेशन व्हायचं असतं, जेव्हा ट्रान्सक्रिप्शन व्हायचं असतं, तर सबस्ट्रेट कोणता वापरला जातो? तर सबस्ट्रेट कोणता वापरला जातो? ATP CTP GTP अँड UTP. मिनिंग क्लिअर झाला? याचा अर्थ हा झाला की हे ॲडिनोझिन ट्रायफॉस्फेट आहे. इथे सायटोसिन अटॅच झाला तर सायटोसिन ट्रायफॉस्फेट. इथे जर G अटॅच झाला तर गॉनोझिन ट्रायफॉस्फेट. आणि युरासिल जर अटॅच झाला, थायमिन होणार नाही कारण RNA बोलतोय आपण, तर हा काय झाला तुमचा UTP. तर हे सबस्ट्रेट म्हणून काम करतील. नॉर्मली
जे बेसिस प्रेझेंट असतात ते मोनोफॉस्फेटच्या स्वरूपात प्रेझेंट असतात. पण आता आपण हे कम्प्लीट स्ट्रक्चर इथे काढलं. जर ही शुगर डिऑक्सिरायबोज असेल, इफ शुगर इज डिऑक्सिरायबोज, म्हणजे इथे काय असणार, यातला पुढे गेला तो, इथे अगोदर OH होता, यातला ऑक्सिजन जर निघून गेला तर ती शुगर कोणती बनणार, डिऑक्सिरायबोज. मग हे जे स्ट्रक्चर सिमिलर त्याच्यामध्ये सुद्धा तयार होणार, मोनोफॉस्फेट, डायफॉस्फेट, ट्रायफॉस्फेट. तर डीएनएच्या केसमध्ये, हे आरएनएच्या केसमध्ये लिहिलं आपण, तर मी इथे लिहितोय डीएनएच्या केसमध्ये लिहू आपण. समजा हा डीएनए असेल तर हे न्यूक्लियोटाइडला तुम्ही काय म्हणणार, सरळ सरळ डीएटीपी, डीसीटीपी, डीजीटीपी आणि डीटीटीपी. आता इथे यूटीपी नाही म्हटलो मी, कारण युरासिल इज रिप्लेस्ड बाय थायमिन इन केस ऑफ डीएनए. मग हे सबस्टेट म्हणून काम करतील. डी फॉर डीऑक्सिरायबो एटीपी, डीऑक्सिरायबो सीटीपी. हे कम्प्लीट स्ट्रक्चर समजतंय. मोनोफॉस्फेट म्हणजे एक फॉस्फेट असणे, दोन जर फॉस्फेट अटॅच झाले तर डायफॉस्फेट तयार होतील. अकॉर्डिंग टू द नेम ऑफ बेस, एडेनोसिन मोनोफॉस्फेट, एडेनोसिन डायफॉस्फेट, एडेनोसिन ट्रायफॉस्फेट. मग याच्यामध्ये हा वेल इथे तुम्ही बॉन्ड सांगितला फॉस्फोइस्टर बॉन्ड. तर फॉस्फेट आणि फॉस्फेट मध्ये कुठला बॉन्ड असणार आहे, इथे सुद्धा बॉन्ड तयार झाला. तर या बॉन्डला आता तुम्ही म्हणायचं अनहायड्राइड बॉन्ड. फॉस्फरस मध्ये आहे म्हणून त्याला फॉस्फो म्हणू शकता. अनहायड्राइड बॉन्ड, कोणता बॉन्ड झालाय, अनहायड्राइड बॉन्ड. ह्या दोन फॉस्फेट मध्ये एक नाही झाला, याला सुद्धा तुम्ही म्हणा अनहायड्राइड बॉन्ड, कारण दोन ऍसिड मध्ये अनहायड्राइड बॉन्ड हा तयार होतो. आणि इकडे जो फॉस्फोइस्टर बॉन्ड म्हटले तुम्ही, तर हा कुणाकुणामध्ये तयार झाला, इट इज बिटवीन दिस ऍसिड अँड दिस अल्कोहोल. आणि ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये जो बॉन्ड तयार होतो दॅट बॉन्ड इज युअर फॉस्फोइस्टर बॉन्ड. तर अशा प्रकारे हे तुमचे आता न्यूक्लियोटाइड आरएनए मध्ये आणि डीएनए मध्ये तयार होणार, मोनोफॉस्फेट, डायफॉस्फेट, ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात. हो, इथपर्यंत तुम्हाला आता हे कळालेलं असावं. आता आपण सांगितलं, एनसीईआरटी सांगते की जेव्हा हा बॅकबोन तयार म्हणजे पूर्ण चेन तयार होणार, तर डीएनए किंवा आरएनए मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ फॉस्फोडायस्टर बॉन्ड. फॉस्फोडायस्टर बॉन्डचा मिनिंग काय होतो ते बघू आपण. परत एक वेळा मी इथे शुगर काढली, कोणती असू द्या. इथे तुमचा नायट्रोजन बेस अटॅच असेल, ठीक आहे. समजा हा ऍडेनिन होता, इथे 5 नंबरचा कार्बन, याला लिहिलं मी CH2OH, ठीक आहे. या CH2OH ला कोण अटॅच झाला होता, इकडे अटॅच होता तुमचा फॉस्फेट ग्रुप, वेल, आणि इकडे हा फॉस्फेट ग्रुप. त्याच्यामधला परत एक वेळा मी काढतोय, -H2O काढून टाका. -H2O जर तुम्ही यातला काढला तर इथे फक्त ऑक्सिजन शिल्लक राहणार, वेल. तर इथे लिहिलंय मी आता, हा झाला बॉन्ड तुमचा फॉस्फोइस्टर बॉन्ड, फॉस्फोइस्टर बॉन्ड. क्लियर आहे. पण एनसीईआरटी काय सांगते की फॉस्फोडायस्टर बॉन्ड इज प्रेझेंट इन द बॅकबोन ऑफ डीएनए. तर याच्या बॅकबोन मध्ये म्हणजे काय, असं सिमिलर स्ट्रक्चर आता खाली प्रेझेंट असणार आहे. कारण हा काय झाला वरचा तुमचा, हा एक कंप्लीट न्यूक्लियोटाइड झाला. दिस इज कंप्लीट न्यूक्लियोटाइड. याला आता दुसरा न्यूक्लियोटाइड अटॅच होणार, ओके. म्हणजे आता हे स्ट्रक्चर जे होणार ते डायन्यूक्लियोटाइडचं होणार, कारण एक आणि एक दोन म्हणजे डायन्यूक्लियोटाइड. तर सेम इथे आता दुसरा बेस घेऊन टाकू. चला पिरिमिडिन बेस घ्या, कोणता घेताय, युरासिल अटॅच असेल सपोज, ठीक आहे ना. वेल, ही लिंकेज कुठली होती रे तुमची, ग्लायकोसाइडिक लिंक, ग्लायकोसाइडिक, एन ग्लायकोसाइडिक लिंकेज, इथे सुद्धा 30 लिंकेज. ओके. आता हे एकमेकांना अटॅच होणं गरजेचं आहे. हे कसे अटॅच होणार, हे एंड कोणता आलाय तुमचा, कार्बन नंबर 1 2 3 4 आणि हा होता 5 नंबर. ते 3 नंबरला कोण अटॅच होता, इथे वरती H आणि इथे खाली OH. तर ऑब्विसली याचा 1 2 3 4 इथे कोण असणार आहे, CH2OH, हा झाला 5 नंबरचा कार्बन. क्लिअर दिस. वेल, आता हा याला अटॅच होणं गरजेचं आहे, कुणाला, या न्यूक्लियोटाइडला. या न्यूक्लियोटाइडच्या स्ट्रक्चर मध्ये डायरेक्ट न्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर घेतोय मी, यातला H काढून टाकतो. इथे O होता आणि इथे आता अटॅच होता तुमचा OH आणि इथे होता O. हा फॉस्फेट ग्रुप, हे कंप्लीट न्यूक्लियोटाइड, हा कंप्लीट न्यूक्लियोटाइड. या दोघांना एकमेकांमध्ये लिंक करायचंय. तर काय होणार, हा OH याच्या सोबत आता अटॅच होणार, ठीक आहे ना. कुणाच्या वेळेस सोबत झाला, फॉस्फोरिक ऍसिडच्या झाला. म्हणजे इथे तुमचा सेकंड बॉन्ड बनला. या बॉन्डला सुद्धा तुम्ही म्हणणार फॉस्फोइस्टर बॉन्ड. इथपर्यंत डन. कारण ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये जो तयार होतो, ऍसिड अँड अल्कोहोल, तर त्यांच्यामधला बॉन्डला तुम्ही म्हणता नेहमीच फॉस्फोइस्टर बॉन्ड. आता मला एक सांगा,
हा एक न्यूक्लियोटाइड होता, दुसऱ्या न्यूक्लियोटाइडला जेव्हा अटॅच होईल तेव्हाच तो डीएनए किंवा आरएनए तयार करेल. मग यांची अशी कम्प्लीट खाली चेन गरजेची असणार आहे. तर एकच न्यूक्लियोटाइड हा फॉस्फोइस्टर लिंकेजनी एका फॉस्फेटला अटॅच झालाय आणि हाच न्यूक्लियोटाइड दुसऱ्या फॉस्फेट ग्रुपला फॉस्फोइस्टर लिंकेजनी अटॅच झालाय. दॅट इज वाय लिंकेज in third dash OH and 5 dash काय म्हटलं आपण तुम्ही फॉस्फेट 5 dash फॉस्फेट यांच्यामध्ये जी लिंकेज तयार झाली आहे दॅट लिंकेज इज युअर फॉस्फोडायइस्टर लिंकेज. फॉस्फोडायइस्टर असा मिनिंग नाही की दोन चेन आहे म्हणून या चेनचा एक इस्टर बॉन्ड आणि या चेनचा एक इस्टर बॉन्ड म्हणून डायस्टर नाही बनत आहे. एकाच न्यूक्लियोटाइडला दोन फॉस्फेट अटॅच झाले. एका याला न्यूक्लियोटाइड 1 म्हणा, याला न्यूक्लियोटाइड 2 म्हणा. या सेकंड न्यूक्लियोटाइडचा फॉस्फेट ग्रुप थर्ड पोझिशनला अटॅच झालाय आणि फॉस्फेट ग्रुपची पोझिशन काय कोणत्या कार्बनला आहे? 5th कार्बनला आहे. बरोबर की नाही? म्हणून इथे एक बॉन्ड तयार झाला आणि याला जो फॉस्फेट अटॅच झाला त्याचा एक बॉन्ड तयार झाला. म्हणून लिंकेजला आपण काय सांगितले? फॉस्फोडायइस्टर लिंकेज इज प्रेझेंट. 3 टाईपच्या लिंकेजेस आपण याच्यामध्ये बघितल्या. 2 टाईपच्या. एक तर रायबोज शुगर आणि बेस यांच्यामध्ये एन ग्लायकोसाइडिक लिंकेज आणि इकडे 2 न्यूक्लियोटाइड मध्ये जे काय बॅकबोन तयार होणार ते त्याच्यामध्ये लिंकेज जी असेल ती फॉस्फोडायइस्टर लिंकेज. क्लिअर अप टू दिस? इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असावं गॉनोझिन का बेल. आता काय झालं की असं समजा याच्या खाली असे भरपूर सारे एकमेकाला अटॅच झाले. मग ती झाली एक चेन तयार, आरएनएची म्हणा किंवा डीएनएची म्हणा. ठीक आहे. मग हे काय झालं की कम्प्लिटली तुमचं डीएनए आरएनए म्हटलं तर त्याला तुम्ही नाव काय देऊ शकता? ठीक आहे ना? परत एक वेळा आपण बोलतोय की आता कन्सिडर करा हे एकमेकाला अटॅच झाले, हे दोन एकमेकाला अटॅच झाले. तर असं म्हणू आपण की जेव्हा 2 न्यूक्लियोटाइड एकत्र येतील तर याच्यामध्ये किती फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार झाले? तर 2 मध्ये एक फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार झाला. आता मी तुम्हाला म्हणतोय की याच्यामध्ये समजा 50 न्यूक्लियोटाइड आहेत तर किती फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार होतील? किती होतील? त्याच्यामधून एक मायनस करा सरळ सरळ. दॅट विल बिकम युअर 49. असे क्वेश्चन विचारू शकतात, ते आपण नंतर डिस्कस करू. इथपर्यंत समजलेलं असावं. न्यूक्लियस साइडला तुम्ही ॲडिनोझिन किंवा डिऑक्सी ॲडिनोझिन किंवा गॉनोझिन डिऑक्सी गॉनोझिन असं नाव दिलं. याला काय नाव देते हे आपण बघू. समजा इथे आता कोण अटॅच झाला? ॲडेनिन. तर या स्ट्रक्चरला तुम्ही म्हटले तर ॲडिनोझिन. पण आता हे ऍसिड अटॅच झालं याला, मग याला तुम्ही नाव काय देणार? सपोज ॲडेनिन जेव्हा अटॅच असेल तेव्हा तुम्ही नाव देणार याला ॲडिनिलिक ऍसिड. काय नाव देणार? ॲडिनिलिक ऍसिड. पण ही शुगर कोणती असणार तेव्हा? ही शुगर असणार आहे तुमची रायबोज. जर म्हणजे रायबोज आहे म्हणजे ही चेन न्यूक्लियोटाइड कोणाचा असणार आहे? आरएनएचा. हा जर डीएनएचा असेल तर ही शुगर कशी बनणार? डिऑक्सी रायबोज. मग ॲडिनिलिक ऍसिड कोणाच्या केसमध्ये बनणार तुम्ही? आरएनएच्या. आणि त्याला डिऑक्सो ओके म्हणू शकतो आपण डिऑक्सो ॲडिनिलिक ऍसिड. ही टर्म तुम्ही कोणाच्या न्यूक्लियोटाइड साठी वापरणार? तर ही टर्म वापरणार तुम्ही डीएनएच्या केसमध्ये. मग असेच डिपेंडिंग ऑन द बेस, इथे बोललो ॲडिनिलिक ऍसिड, इथे जर जी असेल तर मग गॉनिडिलिक ऍसिड, सी असेल तर सायटिडिलिक ऍसिड आणि टी असेल तर थायमिडिलिक ऍसिड. ओके. यू असेल तर युरिडिलिक ऍसिड. मग हे ऍसिड जेव्हा नाव लागून येणार तुम्ही समजायचं तो न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर आहे. वेल चला लिहूनच घेतो. फॉस्फेट प्लस रायबोज शुगर, ठीक आहे, प्लस नायट्रोजन बेस. त्या केसमध्ये तुम्ही नाव देणार नायट्रोजन बेस. मी आता इथे देतोय ए, जी, सी आणि यू. जर ए बेस अटॅच असेल तर तुम्ही त्याला म्हणणार ॲडिनिलिक ऍसिड. ठीक आहे. जर जी असेल तर त्याला म्हणणार तुम्ही गॉनिडिलिक ऍसिड. जर सी असेल तर त्याला म्हणणार सायटिडिलिक ऍसिड आणि यू असेल तर युरिडिलिक ऍसिड. ठीक आहे. हे कुणाच्या केसमध्ये? ही न्यूक्लियोटाइड कुणाचा झाला? दिस इज आरएनए न्यूक्लियोटाइड. हा काय झाला? आरएनएचा न्यूक्लियोटाइड झाला. आता दुसरा घेऊ. मी लिहितोय परत एक वेळा फॉस्फेट प्लस डिऑक्सीरायबोज शुगर प्लस नायट्रोजन बेस. आता हा नायट्रोजन बेस सपोज इफ इट इज ATGC,
हे नायट्रोजन बेस या चारपैकी कोणी असू शकेल. तर ए जर असेल तर तुम्ही त्याला म्हणणार डीऑक्सी ॲडिनिलिक ऍसिड, समजताय. नंतर डीऑक्सी थायमिडिलिक ऍसिड. ओके, काय झालंय बाबा, हे सगळं काय तयार झालंय. दिस इज अ न्यूक्लियोटाइड. कोणता न्यूक्लियोटाइड. दिस इज डीएनए न्यूक्लियोटाइड. तर त्याचे नाव लिहितोय आपण. हा काय होणार, डीऑक्सी गॉनिडिलिक ऍसिड. आणि याला लिहिणार तुम्ही डीऑक्सो सायटिडिलिक ऍसिड. आता क्लिअर झालं. हे वेगवेगळे नाव आता देणार आपण तुमच्या न्यूक्लियोटाइड्सला. डीएनएचा न्यूक्लियोटाइड असेल तर असं म्हणणार, आरएनएचा न्यूक्लियोटाइड असेल तर तुम्ही त्याला असं नाव देणार. क्लिअर अप टू दिस, राईट. हो, पूर्ण तुम्हाला आता हे तिन्ही न्यूक्लियोटाइड कसे तयार होतात, त्यांची चेन कशी तयार होते ते कळालंय. याच्यामध्ये पुन्हा एक स्ट्रक्चर काढू आपण. ही काढली आहे मी शुगर. इथे तुमचा नायट्रोजन बेस असेल. इथे होता तुमचा इथे 5th कार्बन होता. तर इथे सरळ सरळ लिहितो मी फॉस्फेट ग्रुप अटॅच झालाय. हे झालं एक न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. आता दुसरं न्यूक्लियोटाइड याच्याच खाली असं येणार, बरोबर आहे. इथे समजा हा बेस असेल, पिरिमिडिन बेस असेल. हे तुमचा हा 5th कार्बन आहे, हा 5th कार्बन आहे. वेल, तर ऑब्विसली हा कोणता कार्बन येणार, 3rd येणार. याला डॅश नाव देऊन देऊ आपण. सॉरी, याला 3rd कार्बन म्हणा. या 3rd कार्बनला असतो प्रेझेंट OH. इथे असतो प्रेझेंट OH. आता इथे 5 नंबरला कोण होता तुमचा, फॉस्फेट अटॅच होता. तर हा याच्यासोबत बॉन्ड तयार करतोय. म्हणजेच आता अशीच चेन ही खाली खाली जाणार. आणि त्यालाच तुम्ही आरएनची न्यूक्लियोटाइड चेन म्हणा किंवा डीएनएची न्यूक्लियोटाइड चेन म्हणा. सांगण्याचा मुद्दा हा झाला की हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, शुगर फॉस्फेट लिहितोय मी इथे, शुगर फॉस्फेट. यांच्यापासून ही चेनचा बॅकबोन तयार झाला. तर याला म्हणणार आपण शुगर फॉस्फेट बॅकबोन. ठीक आहे ना. याच्याच खाली असे भरपूर सारे न्यूक्लियोटाइड असतील, पॉलिन्यूक्लियोटाइडची चेन तयार होईल. तर ही चेन तयार होईल म्हणजे यांचा बॅकबोन जो तयार झाला, तर हा कशाने तयार झाला, शुगर फॉस्फेट बॅकबोन. आणि यांची हे बेस दिसतात तुम्हाला, इट इज अ बेस. ओके, तर बेसेस आर प्रोजेक्टेड इनवर्ड. बेसेस आर प्रोजेक्टेड इनवर्ड. प्रोजेक्ट होणे म्हणजे समोर येणे. बेस आतल्या बाजूने आले. ठीक आहे ना. हा तुमचा ॲडेनिन असेल, हा गॉनिन असेल, प्युरिन असेल, हा पिरिमिडिन असेल. ओके, समजा इथे ॲडेनिन होता, इथे सायटोसिन होता. ते बेसिस कोणत्या आतल्या बाजूने तुम्हाला दिसत आहेत. आणि यांनी काय तयार केला, बॅकबोन तयार केला. मग बॅकबोन कोणी तयार केला, शुगर फॉस्फेट. तर शुगर फॉस्फेट बॅकबोन म्हणू आपण. कन्सिडर करा ही पूर्ण लांब चेन झाली, तर त्याचा एक एंड काय येणार, ऑलवेज 5' एंड येणार. मग ही चेन मी अशी काढतो. समजा ही अशी चेन तयार झाली, तर या एंडला कोण येणार, 5' एंड येणार. आणि ऑब्वियस खाली कोण येणार, 3'. तर इथे चेन कोणती असणार आहे, 3' एंड. आता याला डॅश का म्हटलो, कारण इकडे जे आपण नाव दिले होते, तर इथे 9 मेंबर रिंग होती. तर 1 2 3 4 5 6 7 9 असे नाव दिले. इथे 1 2 3 4 5 6 दिले. मग इथे सुद्धा 1 2 3 जर असे नाव जर दिले तर कन्फ्युज होईल. म्हणून याला आपण डॅश नाव देतो. मग एक एंड काय जाणार, ऑब्विसली न्यूक्लियोटाइडची चेन अशीच चालणार आहे. तर एक एंड असणार आहे 5', दुसरं असणार आहे 3' एंड. कुणाचं, या पॉलिन्यूक्लियोटाइड चेनचं. पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. क्लिअर दिस. ओके, सेकंड थिंग सांगायची आहे. जेव्हा नवीन, आता इथे बघू शकता तुम्ही, जेव्हा नवीन न्यूक्लियोटाइड अटॅच व्हायचा आहे, तर कोणत्या एंडला अटॅच होतोय, 3' एंडलाच अटॅच होतोय. मी लिहून टाकतो इथे, न्यू न्यूक्लियोटाइड विल अटॅच विथ 3' एंड ओनली. म्हणून नवीन तयार होणारी जी स्ट्रँड असेल तर तिची डायरेक्शन ही 5' टू 3'च असणार. का, कारण या 3ला कोण अटॅच होतोय बघा, 3ला कोण अटॅच झाला, 5 अटॅच झालाय. म्हणजे हा 5' म्हणजे 5 टू 3 असा खाली खाली ग्रो करत जाणार. म्हणून therefore newly synthesized strand will grow in 5' to 3' डायरेक्शन ओनली. याच डायरेक्शनने तो तयार होणार. कळलं तुम्हाला. इथे जर आपण दुसरा न्यूक्लियोटाइड अटॅच करतोय तर त्याचा एंड कोणता असणार आहे, ऑब्विसली 5' एंड असणार आहे.
आणि सगळ्यात एंडला कोण येणार, 3चा एंड येणार, म्हणजे 5 ते 3 डायरेक्शननीच नवीन स्टँड ही तुमची नेहमी तयार होणार. हो, इथपर्यंत तुम्हाला सगळं क्लिअर झालेलं असावं. पार्ट सेकंडमध्ये आता आपण फ्रेडरिक मिशर काय, शार्गप्सचा रूल काय, नंतर तुमचा मॉरिस अँड विल्किन्स यांची एक्सरे क्रिस्टोग्राफी, त्याच्यानंतर तुमचं वॉटसन अँड क्रिकचं DNA डबल हेलिक्स मॉडेल त्याच्यामध्ये कव्हर करू, त्याचे कॅरेक्टरिस्टिक सुद्धा याच्यामध्ये कव्हर करूया. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.